कॅलेंडर या टॉपिक मध्ये सेम कॅलेंडर नावाचा एक प्रश्न असतो। यामध्ये तुम्हाला एखादं वर्ष दिलं जातं आणि त्या वर्षाचं कॅलेंडर पुढं कधी जशास तसं रिपीट होईल असं प्रश्न विचारला जातो। तुम्हाला त्यासाठी फक्त हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे। बघा, जर लीप वर्ष असेल, लीप वर्ष म्हणजे काय? ज्या वर्षाला 4 न भाग जातो ते लीप वर्ष। आणि जर सेंच्युरी इयर असेल, सेंच्युरी इयर म्हणजे 1300, 1400, 1500, 1600। जर सेंच्युरी इयर असेल आणि त्याला 400 न भाग जात असेल, साधं वर्ष असेल तर त्याला 4 न भाग गेलं पाहिजे तर लीप वर्ष, आणि सेंच्युरी इयर शतक वर्ष असेल तर 400 न भाग जात असेल तर लीप वर्ष असतं। तर बघा, लीप वर्ष असेल तर त्या वर्षाचं जे काही कॅलेंडर आहे ते 28 वर्षाच्या नंतर रिपीट होतंय। म्हणजेच 2004 हे लीप वर्ष आहे, तर 28 वर्षानंतर म्हणजेच 2032 ला हे कॅलेंडर जशास तसं रिपीट होईल। त्याच पद्धतीनं लीप इयर अधिक 1 म्हणजे 2004 अधिक 1 म्हणजेच 2005 चं कॅलेंडर हे 6 वर्षानंतर म्हणजे 2011 ला रिपीट होईल। त्याच पद्धतीनं लीप इयर प्लस 2 2006 म्हणजेच काय? 2004 अधिक 2 तर 2006 चं कॅलेंडर 11 वर्षानंतर म्हणजेच 2017 ला रिपीट होईल। त्याच पद्धतीनं लीप इयर प्लस 3 म्हणजे 2004 अधिक 3 तर 2007 चं कॅलेंडर 11 वर्षाच्या नंतर म्हणजे 2018 ला रिपीट होईल। तर हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे। पुढे कुणाला जर वाटत असेल लीप इयर प्लस 4, ए बाळा, लीप इयर प्लस 4 म्हणजे परत लीप इयर आलं, मग ते परत 28 वर्षाच्या नंतर रिपीट होणार। तर 2007 चं कॅलेंडर 11 वर्षाच्या नंतर म्हणजे 2018 ला रिपीट होईल। तर 2024 हे लीप वर्ष आहे। तर या वर्षीचं कॅलेंडर कोणत्या वर्षी रिपीट होईल हे कमेंट करून टाका।